घरकुलांचे रखडलेले हप्ते तात्काळ द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन. मालेगाव तालुक्यातील घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ अदा करावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मालेगाव पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मालेगाव तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे घरकुल योजनेतील हप्ते दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. परिणामी संबंधित कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकांची घरबांधणीची कामे अपूर्ण अवस्थेत थांबली आहेत. वाढत्या बांधकाम खर्चामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक ताण पडत असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. गरीब आणि गरजू कुटुंबांना दिलासा मिळावा, तसेच त्यांच्या घरकुलांचे बांधकाम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी रखडलेले सर्व हप्ते तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढील 8 दिवसांत ठोस कार्यवाही करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान निर्धारित कालावधीत सकारात्मक निर्णय न झाल्यास लाभार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार, मालेगाव तालुकाध्यक्ष सतीश पाटील जाधव, ज्ञानेश्वर पाटील सावले, बंडू नवघरे, कार्याध्यक्ष उमेश आंधळे, शेषराव वाझुळकर, राजू कुटे, विजय घोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद भवानीवाले.